हॅलो ऑल. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डे 6च्या स्टडी ब्लॉगमध्ये. तर कालपासून माझी तब्येत थोडी खराब होती, त्यामुळे खरं सांगायचं तर अभ्यास करण्याची अजिबातच इच्छा होत नव्हती. शरीराला थोडा आराम हवा होता आणि त्यामुळे कालचा दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा वेगळा होता. पण एक गोष्ट मात्र मनात होती, तब्येत खराब आहे म्हणून अभ्यास पूर्णपणे थांबवायचा नाही, कारण आपल्या ध्येयासाठी आपण रोज सारखाच अभ्यास करू शकू असं नाही. काही दिवस जास्त अभ्यास होईल, काही दिवस कमी होईल, मात्र सातत्य सोडायचं नाही. म्हणून काल मी माझ्या क्षमतेनुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. मी इथे पॉलिटीमधील मूलभूत कर्तव्ये या चॅप्टरचे PYQ रीडिंग करत आहे. म्हणलं चला PYQ तर रीडिंग करून घेऊया ह्या चॅप्टरचे, कारण हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती पण क्वेश्चन खूप सारे येतात एक्झाममध्ये, म्हणून म्हटलं अगोदर आपण याची PYQ रीडिंग करून घेऊया. तर मूलभूत कर्तव्ये हा टॉपिक भाग 4A व कलम 51A मध्ये आहे आणि याच्यामध्ये 2 घटना दुरुस्ती खूप महत्त्वाच्या आहेत. तर 42वी घटना दुरुस्ती 1976ने 10 कर्तव्ये याच्यामध्ये ॲड केलेली आहेत आणि 86वी घटना दुरुस्ती 2011ने 11वे शेवटचे 11वे कर्तव्य याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्ही मला ह्या टॉपिकच्या रिलेटेड मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, त्याचा ॲन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे की मूलभूत कर्तव्ये ही आपण कोणाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. व ही मूलभूत कर्तव्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीने ॲड केलेली आहेत आणि याच्यामध्ये 11 कर्तव्य आहेत. जी ह्या मूलभूत कर्तव्यांच्या ह्या 11 मूलभूत कर्तव्यावरती आपल्याला क्रमाने लावा असे पण क्वेश्चन याच्यामध्ये आलेले आहेत. PYQ वरून समजते की आपल्याला याच्यावरती कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर याच्यामध्ये एक ट्रिक आहे. A ते K ABCDचा A ते K पर्यंतचा जो क्रम आहे, त्या ABCDच्या अक्षरांवरून ही 11 कलमे आपण लक्षात ठेवू शकतो. तर ती ट्रिक आहे, ती तुम्ही यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. तर बघा, हा टॉपिक छोटाच आहे पण खूप महत्त्वाचा आहे. तर अशा पद्धतीने मी मूलभूत कर्तव्य या टॉपिकचे सर्व PYQ रीडिंग करून घेतलेले आहेत. तब्येत खराब असल्यामुळे अभ्यास खूप जास्त झाला नाही, पण तरीही मी अभ्यास पूर्णपणे सोडला नाही. कदाचित माझ्यासाठी कालच्या दिवसाची हीच सगळ्यात मोठी गोष्ट होती. आपण अनेकदा विचार करतो की आज पूर्ण दिवस अभ्यास झाला नाही, आज टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणजे आपला दिवस वाया गेला. पण तसं नाही. कधीकधी फक्त थोडं वाचणं, एखादा टॉपिक रिवाईज करणं किंवा काही PYQ क्वेश्चन पाहणं, हेही आपल्या प्रिपरेशनचाच एक भाग असतो. म्हणून तुमचाही एखादा दिवस तुमच्या प्लॅनिंगप्रमाणे गेला नाही तरी स्वतःला दोष देऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा, कारण आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला एका दिवसात सगळं मिळवायचं नसतं, फक्त रोज एक पाऊल पुढे जायचं असतं. आणि मला अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी वाटते की आपण किती तास अभ्यास करतो त्याच्यापेक्षा आपण तो किती स्मार्टली करतो व त्यातील मुद्दे किती बारकाईने लक्ष देऊन वाचतो. म्हणजे ते क्वांटिटीपेक्षा किती क्वालिटी अभ्यास करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण 1 तासामध्ये जर आपण छान स्मार्टली जर तो टॉपिक समजून घेऊ शकत असू, तर मला नाही वाटत की त्या टॉपिकसाठी आपण तिथे 4-4 तास एका जागेवर बसलं पाहिजे. कारण मला तासामध्ये अभ्यास मोजण्यापेक्षा आपण तो किती स्मार्टलीपणे करतो, किती छान पद्धतीने तो टॉपिक समजून घेतो, याच्यावर माझा भर असतो. कधी अभ्यास करताना आपल्याला असं वाटतं की आपल्याकडून हे होणारच नाही, बाकी सगळे आपल्या पुढे गेलेत, आपला अभ्यास कमी झाला आहे, वेळ कमी आहे, असे खूप विचार मनात येतात. पण अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली स्पर्धा कोणाशीच नाही, आपली स्पर्धा कालच्या आपल्या स्वतःशी आहे. आज शरीराने साथ दिली नाही, पण मनाने हार मानली नाही. छोटे प्रयत्नच एक दिवस मोठ्या यशाची सुरुवात करतात. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वप्नासाठी प्रयत्न थांबवायचे नाहीत. आज अभ्यास कमी झाला, पण प्रयत्न थांबला नाही. पण उद्या पुन्हा नव्या एनर्जीने सुरुवात करण्याचा माझा प्रयत्न असेल. वेग कमी झाला म्हणून प्रवास संपत नाही. प्रवास धीमा झाला तरी चालेल, पण थांबायचं नाही. आजचा संघर्ष छोटा असला तरी उद्याच्या यशासाठी तो महत्त्वाचा आहे. जिंकण्यासाठी प्रत्येक दिवस मोठा नसतो, पण प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असतो.
थकवा तात्पुरता आहे, पण माझं स्वप्न मोठं आहे. स्वप्न मोठं असेल तर छोट्या अडचणींना घाबरायचे नसते. काही दिवस आपल्याकडून जास्त अभ्यास होईल, तर काही दिवस आपल्याकडून थोडासा कमी अभ्यास होईल. पण त्या थोड्याशा कमी झालेल्या अभ्यासाला आपण कमी लेखू नये, कारण रोज छोटी-छोटी केलेली मेहनतच पुढे मोठ्या रिझल्टमध्ये बदलते. तर तुमचाही एखादा दिवस अभ्यास झाला नसेल, तर स्वतःला कमी लेखू नका व स्वतःला दोषही देऊ नका. तर पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि पुन्हा स्टडी स्टार्ट करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझा हा स्टडी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या अशा स्टडी ब्लॉगसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांसाठी रोज एक पाऊल पुढे टाकत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.